वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चला सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. रूपचंद्रदा माली आणि दयानंद माली. निश्चितच काल बंडू माली आणि संदीप माली याला सामन्यावरचे पारितोषिक मिळालेले आहेत. आज तिसऱ्या दिवसात सामन्यातून पाहूया कुठला खेळाडू सामनावीर ठरतोय. वेताल कोपर, शेखर आणि अरविंद यांना काल सामन्यावरचे पारितोषिक मिळालेले आहेत. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील. 4 षटकांचा सामना, त्यानंतर पुढील सामना असेल. त्या दोन्ही संघांनी त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. दुसरा सामना आहे शेलुमता वल आणि गावदेवी अंजूर. तिसरा सामना असेल गावदेवी ओली, गावदेवी पूर्णा, जयहनुमान सारंगाव आणि वीर तानाजी दापोडे. तर शेलुमता वल आणि गावदेवी अंजूर दोन्ही संघांनी देखील त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचे. मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. ओली चषक 2021 चा दुसरा दिवस आणि पहिला सामना सुरू होतोय. मानकुली वर्सेस कोपार. वेलकम मनोज केनी. गोलंदाज येथील मनोहर मडवी चांगले गोलंदाज. काल अरविंद, शेखर यांनी देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि गोलंदाजी जर बघितली तर वेताल कोपर संघाची खरोखरच अरविंद, मनोहर, अनिल यांनी चांगली गोलंदाजी केली. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू मनोहर, अतिशय चांगला चेंडू. डॉट बॉलनी सुरुवात केलेली आहे. 10 वाजून 27 मिनिटांनी आज पहिला चेंडू पडलेला. मित्रांनो, लक्ष असू द्या. फक्त 20 मिनिटं आपल्याला दिली जातील 4 षटकांसाठी. ते मात्र मोठा फटका आणि हा चेंडू सीमापार. षटकार, वाईड शॉट. अतिशय चांगला चेंडू होता. कुटप्प्याच्या चेंडूला ऑफसाईडला केले. पवळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. खरोखरच दयानंद माली यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 8. शेलुमता वल संघाची एवन जोडी आपण पाहतोय. विनायक आणि प्रवीण दोन्ही चांगले मित्र आहेत आणि नेहमीच दोघांची जोडी खूप राहिलेली आहे. प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय. शेलुमता वल या संघासाठी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. ते मात्र बी गेट घेतलंय. पाहूया खाली क्षेत्र चौकार येतोय. निश्चितच टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण बघितला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. रूपचंद्रदा माली यांच्याकडून धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 12. 12 धावा
3 चेंडू, 4 चेंडू टाकलेले आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसरे चेंडू षटकार, तिसरे चेंडू 2, चौथे चेंडूवर चौकार. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला केलेला आहे. पाहूया शेखर चेंडूच्या समोर. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 13 धावा. शेवटचा चेंडू शेष आहे. 4 षटकांचा सामना आहे. यानंतर शेलोमाता वॉल आणि गावदेवी अंजूर स्केअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड शॉट लेगवरून चेंडू ट्रॅव्हल होतो. पॉवर डीप मधून दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ते अखेरी चेंडू अडवलेले. तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज रूपचंद दादा धावबाद. संदीप जातोय. निश्चितच होली चषक 2021 मध्ये संदीप याने आपल्या फलंदाजीतून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. काल नाबाद 44 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत आणि साहिल किनी याच्याकडून संदीपसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. गुरुदत्त मानकुली संघाला देखील त्यांनी ऑल द बेस्ट केलेले आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा. अनिल येतोय. सांघिक दुसरं षटक अतलण्यासाठी. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षण हे विखरलेलं पाहायला मिळतंय. जीटीसी टेक्निकल टीमच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. आमचे दोन्ही मैदानी पंच हरीश परमाल सर आणि भाऊ पाटील सर. पहिला चेंडू वर द विकेट आणि हा चेंडू वाईट. पंच हरीश परमल सरांचे दोन्ही आज समांतर. धाव मिळेल अवंतर धावीनी. संघाची धावसंख्या झाली ती 16. आज आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत हरीश परमल सर कल्याणहून आलेले आहेत. त्यानंतर स्कोरलेग पंच भाऊ पाटील सर. गोलंदाज तयार अनिल. शॉर्ट रनअपने ओव्हर द विकेट. रिटर्न ओव्हरचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केलेले आहे. शॉर्ट फाईन लेगवरचं क्षेत्ररक्षकाला थोडस गली आणि कव्हर पॉइंट कडे ठेवलेले आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. अप्रतिम झेल. संघनायक रोहित षटकामध्ये धावा होत्या 15. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट. म्हणजे 2 बाद 16 अशी स्थिती आहे गुरुदत्त मानकुली संघाची. संदीप साठी हा चेंडू आणि फटका फसलाय. नंदू पाटील कडून चांगला खेळ आणि संदीप याची खेळी ते मात्र होते फेल. यानंतर आपण पुढील सामना
साठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या वाढून झाली होती 21. शेवटचा चेंडू शेष असावा. दोन धावा पूर्ण झाले आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 26. 26 धावा. अप्रतिम, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघा. हे 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मनोहर पाटील खरोखरच एका हाताने चेंडूला गॅदर केला होता आणि निश्चितच आपल्या संघाच्या मौल्यवान 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 27. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा. एक्स्ट्रा कव्हर वर चांगलं क्षेत्ररक्षण. वेताल कोपर संघ पूर्णपणे चार्ज झालेले आहे. धावसंख्या परिस्थिती 28. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक हे सुरू आहे आणि इथे बॅटची इनर एज रोहित कडून चुकी आणि जीवनदान कोणाला तर सुनील याला. निश्चितच जास्त अति घाई आपल्याला पाहायला मिळाली एस्टनच्या मागे रोहित यांच्याकडून. 6 चेंडू मध्ये फक्त 4 धावा सुनील याच्या बॅट मधून आलेले आहेत. ते मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू खेळलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला रणजित मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचतोय. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 30 धावा. बघा 10च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 30 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. मनोहरच्या दुसरं षटक हाताला अनिल यांनी धावा खर्च केले 8 आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर अरविंद यांनी धावा खर्च केले 7. म्हणजे निश्चितच थोडंसं कमबॅक केलेलं आहे दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटकामध्ये 15 आलेले आहेत. उर्वरित शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीतील मला वाटतं शेखर 30 धावा. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी काल चांगली कामगिरी केली आहे आणि 2-2 विजय त्यांनी संपादन केलेले. तिसऱ्या विजयासाठी लढत मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर शेलोमाता वल आणि गावदेवी अंजूर असं नाणेफेक उडवलं जाणार आहे. वेलकम मंचली ट्रॅव्हल्सचे मालक संजय मडवी तसेच अनिलदादा पाटील आपण यायचंय. गावदेवी अंजूर संघाचे सर्व अनिलदादा पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक ओव्हर नंबर 4. शेखर समोर फलंदाज रणजित. रणजित खेळतोय 7 या धावसंख्येवर तर सुनील खेळतोय 6 या धावसंख्येवर. 7 चेंडू मध्ये 7 धावा. अप्रतिम चेंडू. जागेवरूनच बॅट फिरवली होती. चेंडू अतिशय चांगला होता. गुडलँड स्पॉट वरून चेंडू लँड झाला होता आणि रोहित इष्टरक्षक यांच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावसंख्या. आउटसाइड लेग स्टंप. पंच हरीश परमार सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या झाली ती 31. धावा. सुनील कुठेतरी स्ट्रगल करतो. 7 चेंडू मध्ये 6 धावा केलेल्या आहेत. चौकार षटकार मात्र त्यांच्या बॅट मधून अजून आलेला नाहीये. रणजित माली
एकच धाव सुनील याला संधी दिलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा झालेत. पाहूया सुनील इथून आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय की याउलट शेखर चांगली गोलंदाजी करतोय. बत्तीस धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. अप्रतिम अप्रतिम. खरोखर सुनीलला सरावाअभावी चेंडू मात्र त्याच्या बॅटवर येत नाही. आतापर्यंत त्याने चेंडू 8 चेंडू आणि 6 धावा. अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केला आहे सुनील यांनी आणि धावा 6 आलेले आहेत. अजून एक चेंडू निर्धाव. फक्त आणि फक्त या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या थांबलेली होती 32 आकड्यावर. 2 चेंडूमध्ये एक निश्चितच मोठा फटका मारावा लागेल. एक चांगल्या स्थितीमध्ये जर आपल्या धावसंख्येला घेऊन जायचं असेल तर. शेखर आणि इथे दांडी गुल. तब्बल सुनील यांनी मला वाटतं दोन्ही संघाने आपली रिपोर्टिंग करायचे. सर्वप्रथम गावदेवी अंजूर आणि शोलमाता वल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी राहुल माली. 32 धावा आहेत. खरोखरच अनिल अरविंद शेखर यांनी वेताल कोपर संघाला कमबॅक करून दिलेलं आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. 23 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 32 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी शेखर आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. राहुलसाठी आणि इथे अजून एक फलंदाज बाद. म्हणजे विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य असेल ते वेताल कोपर या संघासमोर. शेखर धावा खर्च केला. मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये फक्त 2, एक सिंगल आणि एक वाईट. बघा किती चांगलं कमबॅक. म्हणजे 18 चेंडूमध्ये धावा आल्या ते 17 आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या 15. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. प्रवीण आणि संजय मडवी मंचोली ट्रॅव्हल्सचे मालक यायचे. मी आवाज देतोय मान्यवर कक्षेतून. सत्यवान पाटील आपले वीर तानाजी दापोडे संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. यायचे गावदेवी अंजूर संजय मडवी. शेलूमाता वल आणि गावदेवी अंजूर. तर पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे. शेलूमाता वल संघाचे संघनायक आम्हाला जोडले गेले आहेत प्रवीण. संजय मडवी आपण देखील यायचंय. वेलकम. तर नाणेफेक उडवले जाते. छापा असं म्हणणं आहे गावदेवी अंजूर आणि छापा झालेला आहे. धन्यवाद सत्यवान पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण निर्णय त्वरित कळवायचे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवलेले आहे. गावदेवी अंजूर आणि शेलूमाता वल.
दोन्ही संघांनी सर्वप्रथम आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करा, तरच आपल्या सामन्याला सुरुवात होईल. वेलकम विजयदादा मात्र आपलं सरचे स्वागत आहे. मच्छिंद्रदादा पाटील आपलं देखील सरचे स्वागत. नाणेफेक जिंकलेले गावदेवी अंजूर संघानं. गावदेवी ओली गावदेवी पूर्णा या संघाने देखील तयारीत राहायचंय. वेलकम संतोष ठाकरे. आपलं सरचे स्वागत आहे. वीर तानाजी क्रीडानगरीतून मित्रांनो आपण पाहतात होली चषक 2021 आजचा दुसरा दिवस आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गावदेवी अंजूर संघाने आणि फलंदाजीसाठी शेलुमत अव्वल या संघाला आमंत्रित केलेले. अनिल दादा आपण यायचंय, आपल्या कमिटीशी जरा संपर्क साधायचा आहे. अल्पेश गायकवाड तसेच शेलुमत अव्वल आपण देखील अल्पेश गायकवाड यांच्याशी भेट घ्यायची आहे. 33 धावांचं लक्ष आहे. चोवीस चेंडू 33 धावा. निश्चितच चांगला सामना आहे. दोन्ही संघांनी काल 2-2 विजय मिळवलेले आहेत आणि तिसऱ्या विजयासाठी ही लढत सुरू आहे मैदानामध्ये. पाहूया कुठला संघ आपल्या गटातून नंबर 1 वर राहतो तिसरा विजय मिळवून. वेताल कोपर की गुरुदत्त मानकोली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट कॉर्नर. डीप मध्ये रणजित माली आणि लॉंग ऑन वर कमलाकर माली. यष्टीरक्षक सुनील माली एस्टर्न पासून दूर. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, मिड ऑन बॅकवर्ड शॉर्ट लेग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ वर संदीप माली याच्याकडून. बॅकवर्ड शॉर्ट लेगला आपण पाहतो तानाजी माली. आडवे बॅटनं फटका केलेले संदीप ज्युनियर चेंडूच्या समोर येतोय. एका धावीनी वेताल कोपर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. 33 धावांचं लक्ष आहे आणि पहिला ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. होली चषक 2021चा आजचा दुसरा दिवस. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथून मित्रांनो या स्पर्धेत आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता जीटीसी टेक्निकल टीम च्या माध्यमातून. फुल टॉस डिलिव्हरी चेंडूला ऑफसाईडला केले. पाहूया संदीप चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र या चेंडूवर धावा आले ते 4. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला केलून काढला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर शिमरशेख क्लिअर करतोय. चेंडू 4 धावांसाठी चौकार. किशोर यांनी खातं खोललेले चौकारांनी. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. अजून एक फुलटो चेंडू आणि इथे चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल घेण्याची संधी होती मात्र चेंडू त्यांच्याकडे फास्ट आला होता.
धावसंख्या झाली ती 6. 6 धावा. काल मच्छिंद्रदादा पाटील यांनी देखील महत्वाच्या समयामध्ये चांगली गोलंदाजी करून ज्यान सारंग संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. सामनावीर म्हणून राहिले होते. स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळले लॉंग ऑन वर कमलाकर माली चेंडूला उचलतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 8. 8 धावा. 33 धावांचं लक्ष आहे. खरोखरच वेताळ कोपर संघाच्या गोलंदाजांनी या खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतलेला, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. इनसाइड आउटचा फटका पाहूया. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागलेली आहे आणि इथे चेंडू ही शर्यत जिंकतोय. अजून एक चौकार. मानकुली संघाने बनवलं त्या 15. कोपर संघाने बनवल्या त्या 12. 33 धावा बनवायचे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात त्या 12. एकूण 33 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे चांगली पायाभरणी, चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी करून दिलेले. उमेश आणि किशोर यांनी दोघांनी एक एक चौकार देखील मारलेले. किशोर खेळतो 5 या धावसंख्येवर 2 चेंडूचा सामना केलाय. उमेश खेळतो 7 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. पाहूया संदीप येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू होईल. गोलंदाज संदीप गुरुदत्त मानकुली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. गावदेवी ओली, गावदेवी पूर्णा दोन्ही संघांनी त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव. याची तर संदीप एक चांगला गोलंदाज आहे. हलक्या हाताने चेंडूला ऑफसाइड मध्ये ढकलून दिले. 2 धावा पूर्ण. आणि इथे फेकी थोडीशी रॉंग हँड पाहायला मिळते. पाहूया 2 धावा, 3 धावा आणि इथे 4 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 4 ने वाढवून झाली ती 16. 4 धावा. खरोखरच थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय गुरुदत्त मानकुली संघाच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर. कारण की फलंदाजीतून थोडंसं नाराज आणि आता क्षेत्ररक्षण करताना देखील एकंदरीत बॉडी लँग्वेज आपण बघितली तर खराब पाहायला मिळते. क्रॉस द लाईन झाले होते. खाली क्षेत्र गॅप मधून चेंडू सीमा पार चौकारासाठी.
धावसंख्या 4 वाढून झाली ती 20. गावदेवी पूर्णा आणि गावदेवी ओली दोन्ही संघांनी त्वरित पोहोचायचंय. शेलू मतवाल आणि गावदेवी अंजूर, एक तास जयमान सारंगाव आणि वीर तानाजी दापोडे अशा लढती आपण आज पाहणार आहोत. अतिशय चांगला चेंडू. निर्धाव चेंडू आलेले 4 चेंडू टाकून झालेत. ते मात्र एक मोठा फटका. अप्रतिम झेल, अप्रतिम अतिशय चांगला झेल सुधीर उतीवर यांच्याकडून आणि पहिला फलंदाज फेल होतो. धावांची गरज आहे. संदीप याचा शेवटचा चेंडू शेष असेल दुसऱ्या षटकातील. पहिला वेग थ्रो मिळवून दिलेला संदीप यांनी. मात्र 13 चेंडू आणि 13 धावा आहे. सोपं समीकरण. निश्चितच संदीप माली याला पुन्हा चेंडू टाकावा लागेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. फुलटॉस चेंडू घेतलाय इनसाइड आउट. सुधीर यांच्याकडून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 22. विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. सामन्याचं समीकरण जरी सोपं असलं तरी मात्र गुरुदत्त मानकुली संघाच्या गोलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये. 12 चेंडू 11 धावा हे बनवायचे. रणजित माली ओव्हर नंबर 3 घेऊन आलेले गुरुदत्त मानकुली संघाकडून. पाहूया संदीप माली यांनी निराश केलं होतं. त्यानंतर सुनील यांनी देखील 10 चेंडूमध्ये फक्त 6 धावांचं योगदान दिलं आणि कुठेतरी मानकुली संघाची धावसंख्या ही 32 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगला चेंडू. संदीप चेंडूच्या समोर येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 24. 24 धावा म्हणजे 11 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. रणजित आणि याच्यासाठी पाहूया सुधीर आणि फलंदाज उमेश कुठेतरी कमी पडलेत. पंच भाऊ पाटील सरांचा आकाशाकडे होता आणि धावचित बाद झालेले. धावसंख्या झाली ती 25.
25 धावा झाले, 10 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. अतिशय चांगला चेंडू हाताळले तितकेच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. दोन्ही खेळाडू नवीन फ्रेश खेळाडू आलेले आहेत, नवीन दमाचे आलेले आहेत आणि चांगली रनिंग दोघांकडून पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 27. 6 धावा दूर, 9 चेंडूंचा खेळ बाकी. चांगले क्षेत्ररक्षण होते जयदास माले याच्याकडून. तितकी सुरेख फेकी. 28 धावा, 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 8 चेंडू 5 धावा. विसेप मध्ये चेंडू खेळलेत लॉंग आणि लॉंगअपच्या मध्ये. दोन्ही धावसंख्या झाली होती 30. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. सुधीर यांनी धावा खर्च केलं 10. संदीप यांनी धावा खर्च केलं 10. सुधीर यांनी 12 आणि रणजित यांनी आतापर्यंत धावा खर्च केले ते 8. कार्पेटे सरने चेंडू केले. पाहूया एक धाव पूर्ण, दुसरी धाव आणि ते स्कोर लेवल झालेलं आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. धावसंख्या समान झालेले 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. वेताल कोपर संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखर या संघानं अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. सलग 3ऱ्या विजयाकडे वाटचाल केलेली आहे. काल देखील 2 विजय मिळवले होते आणि आज देखील एक विजय ते जवळ सीमित पोहोचलेले आहेत. फक्त 1 पाऊल दूर आहेत. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गुरुदत्त मानकुली संघाने देखील काल 2 विजय मिळवले होते. पाहूया यानंतर शेलुमाता वल, गावदेवी अंजूर, गावदेवी पूर्णा, गावदेवी ओली, जानमन सारंगव आणि वीर तानाजी दापोडे अशा 3 लढती आपण पाहणार आहोत. यानंतर राहुल माली याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. फक्त 1च धाव. अमरेला टाईप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पाहूया ही 1 धाव घेण्यासाठी किती चेंडू घ्यावे लागतात अनिलला आणि या चेंडूवर विजय संपादन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेताल कोपर, हाडलॉक, गुरुदत्त मानकोली. दोन धावा 2 गडी बाद केले आणि